कपड्यांचा रंग आणि यानंतर अर्जुन तेंडुलकर आणि त्याची पत्नी सानिया चंडक हे आता समोर आलेले आहेत। नुकताच यांचा विवाह आहे तो पार पडलेला आहे। वरमाला एकमेकांना घातलेल्या होत्या आणि त्यानंतर आता प्रसार माध्यमांना समोर येऊन एक छायाचित्र टिपण्यासाठी हे दोघे देखील आता समोर आलेले आहेत। या दोघांच्याही लग्न सोहळ्यासाठी देशभरातून प्रतिष्ठित मंडळी, प्रसिद्ध मंडळी ही दाखल झालेली आहेत। क्रिकेटपटू तर दाखल झालेले आहेत, याशिवाय उद्योगपती असतील, राजकारणी असतील, समाजकारणी असतील, अशा विविध क्षेत्रातील मंडळी ही उपस्थित असलेली पाहायला मिळतात। तर वरपिता सचिन तेंडुलकर हे देखील आता पाठवा देताना पाहायला मिळतात। प्रसिद्धी माध्यमांना कायमच या सेलिब्रिटी मंडळींचं आकर्षण असतं आणि याच सेलिब्रिटी मंडळींचा जो लग्न सोहळा असतो त्याची देखील राज्यभर देशभर चर्चा होत असते। आणि आता देखील संपूर्ण हे तेंडुलकर कुटुंब हे आता प्रसिद्धी माध्यमांना समोर येऊन नमस्कार करताना पाहायला मिळतात। सारा तेंडुलकर आहे सचिन तेंडुलकर यांची मुलगी, याशिवाय अंजली तेंडुलकर देखील पाहायला मिळतात आणि संपूर्ण हे तेंडुलकर परिवार हा पाहायला मिळतोय। तेंडुलकर कुटुंबात सध्या हे आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय आणि अर्थातच क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा हा मुलगा असल्याने याची चर्चा ही अधिकच रंगलेली पाहायला मिळते। आणि सानिया चंडक याच्यासोबत त्यानं 7 जन्माची गाठ बांधलेली आहे आणि अर्थातच सारा तेंडुलकर हिची देखील सातत्यानं चर्चा होत असते। इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, अशा विविध ठिकाणी तिचे फोटो देखील कायम व्हायरल झालेले असतात। काल देखील तिने जो ड्रेस परिधान केलेला होता त्याची देखील खूप चर्चा झालेली होती। त्यानंतर आता पुन्हा सचिन तेंडुलकर हे देखील आता प्रसार माध्यमाच्या समोर येऊन पुन्हा एकदा या लग्न सोहळ्यातील पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले। हा जो भव्य दिव्य विवाह सोहळा आहे तो वरळीमध्ये पार पडतो आहे। लग्न सोहळ्याला विविध क्षेत्रातील आणि यानंतर आपण वळूया पुढच्या बातमीकडे। चंद्रपूर महापालिकेत खासदार प्रतिभा धानोरकर गटाला मोठा धक्का बसला। स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये धानोरकर गटाला एकही जागा मिळालेली नाही। स्थायी समितीमध्ये 7ही जागांवर वडेट्टीवारांच्या गटाचे सदस्य हे नेमण्यात आले असून महापौरांकडून स्थायी समितीच्या 16 सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली। दरम्यान काँग्रेस गटनेते राजेश अडूर यांनी मनमानी केल्याचा आरोप धानोरकर गटाने केला। संतप्त झालेल्या नगरसेवकांनी विशेष सभेचा त्याग केला। काँग्रेस गटनेते राजेश अडूर आणि धानोरकर समर्थक नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली।